आज आपण प्रिझम फॉर्म्युलाचं डेरिवेशन पाहणार आहोत. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझमचा फॉर्म्युला आपण आज डिराईव्ह करणार आहोत. तर लास्ट टाइम ही डायग्रॅम झालेली आहे आपल्या सगळ्यांना. दिस इज फॉर रिफ्रॅक्शन थ्रू प्रिझम. तर या डायग्रॅममध्ये वेगवेगळे अँगल्स पण आपण डिफाईन केले होते. अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इमर्जन्स, अँगल्स ऑफ रिफ्रॅक्शन्स आणि अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा. तर ह्या अँगल ऑफ डेव्हिएशन जो असतो तो कशावर डिपेंड असतो? आयवर. हे ग्राफचं नेचर सुद्धा पाहिलं होतं आपण की हा ग्राफ पॅराबोलिक असतो. सो ह्या ग्राफमध्ये वाय ॲक्सिसवर जर डेल्टाची कुठलीही एक व्हॅल्यू घेतली तुम्ही आणि तिथून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला वाय ॲक्सिसला तर तो ह्या पॅराबोलाला दोन ठिकाणी कट करेल. सो याचा अर्थ काय की हा जो पहिला कट आहे तिथून जर खाली तुम्ही परपेंडिक्युलर घेतला तर आयची कुठली तरी एक व्हॅल्यू मिळेल आणि पुढचा जो कट आहे तिथून खाली परपेंडिक्युलर घेतला एक्स ॲक्सिसवर तर आयची दुसरी व्हॅल्यू मिळेल जी अँगल ऑफ इमर्जन्स असते ॲक्च्युली. आणि मग डेल्टा जसजसा कमी होईल तसं तुम्हाला काय दिसेल पहा, आय आणि ई मधला फरक कमी कमी होत जातो. आणि ही जी सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू आहे डेल्टाची पॉसिबल, ज्याला आपण म्हणतो अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन, त्याच्यासाठी मात्र आय आणि ई काय होणार आहेत? इक्वल होणार आहेत. सो ही कंडिशन आता आपण वापरणार आहे. कुठली कंडिशन आहे? व्हेन डेल्टा बिकम्स इक्वल टू डेल्टा एम देन आय विल बिकम इक्वल टू ई. अँड त्या केसमध्ये क्यू आर हा रे कसा असणार आहे? आय आणि ई जर इक्वल असतील तर क्यू आर हा रे बेसला कसा असणार आहे? पॅरलल असणार आहे. आणि मग तेव्हा आर वन इक्वल टू काय होणार? आर टू. तर त्या दोघांना आता आपण कॉमन नाव काय देऊया? आर. सो या डायग्राममध्ये चेंजेस काय काय करावे लागतील तुम्हाला? एक तर क्यू आर ही लाईन एक्झॅक्टली बेसला पॅरलल काढायची. नुसता डेल्टा न लिहिता तिथे काय लिहिणार आपण? डेल्टा एम. आणि डायग्रामच्या बाजूला तुम्ही लिहून ठेवायचं की आर वन इक्वल टू आर टू इक्वल टू आर. सो आता आपण ॲक्च्युली प्रिझम फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा ते पाहू. तर पहिल्यांदा आपण या डायग्राममधला ए क्यू एन डॅश आर हा क्वाड्रिलॅटरल कन्सिडर करूया. क्वाड्रिलॅटरलचे जे चार अँगल्स असतात त्यांची ॲडिशन किती असते? 360 डिग्री. सो अँगल ए प्लस अँगल ए क्यू एन डॅश प्लस अँगल क्यू एन डॅश आर प्लस अँगल एन डॅश आर ए ऑल दिस इज इक्वल टू 360 डिग्री. सो नाव नेक्स्ट लाईन देअरफॉर अँगल ए प्लस अँगल ए क्यू एन डॅश किती असेल पहा? क्यू एन डॅश ही लाईन परपेंडिक्युलर आहे ए बी फेसला. सो दिस अँगल इज 90 डिग्री प्लस अँगल क्यू एन डॅश आर ॲज इट इज लिहूया आपण. प्लस हा किती अँगल असेल? एन डॅश आर ए. ही पण लाईन परपेंडिक्युलर आहे ह्या फेसला. सो दिस इज ऑल्सो इक्वल टू 90 डिग्री अँड दिस इज इक्वल टू 360 डिग्री. आता हे 90 प्लस 90 किती होणार? 180. इकडे प्लस आहेत लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला शिफ्ट करूया, मायनस होतील ते. आणि मग 360 मायनस 180 केल्यावर किती येणार आहे? 180. सो फायनली आपल्याला काय फॉर्म्युला मिळेल पहा? अँगल ए प्लस अँगल क्यू एन डॅश आर इज इक्वल टू 180 डिग्री. आता ट्रायंगल कन्सिडर करूया त्याच डायग्राममध्ये आपण. हा खालचा क्यू एन डॅश आर, त्याच्या पण सगळ्या अँगल्सची ॲडिशन लिहूया. कुठले कुठले अँगल आहेत बघा ह्या ट्रायंगलमध्ये? एक तर अँगल R1 आहे, दुसरा अँगल आहे R2 आणि हा खालचा राहिलेला कुठला आहे तो अँगल? अँगल क्यू एन डॅश आर. सो ट्रायंगलच्या सगळ्या अँगल्सची ॲडिशन किती असते? 180 डिग्री. सो आता हे दोन इक्वेशन्स कम्पेअर करा बघा. ह्याच्यामध्ये दोन्हीकडे राईट हँड साईडला काय आहे? 180 आहे. सो दोन्हीच्या लेफ्ट हँड साईड पण काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत. त्यामध्ये पण क्यू एन डॅश आर कॉमन आहे. सो याचा अर्थ काय? ए ची व्हॅल्यू किती असणार आहे? R1 प्लस R2. म्हणून आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल पहा? अँगल ए इज इक्वल टू R1 प्लस R2. पण R1 आणि R2 काय आहेत? आपली इक्वल आहेत. त्याला काय कॉमन नाव दिले आपण? R. सो ए ची व्हॅल्यू किती येणार आहे आपली? 2R. आणि म्हणून याच्यावरून R ची व्हॅल्यू काय घेणार आपण? A/2. हे लक्षात ठेवायचे तुम्ही की आपण काय डिराईव्ह करणार आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा एक फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी झालेला आहे. कुठला फॉर्म्युला झालेला आहे? एन इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. हा स्नेल्स लॉचा फॉर्म्युला झाला आहे. तर आपण हाच फॉर्म्युला आता मॉडिफाय करत जाणार आहे. तर त्या केसमध्ये पहिल्यांदा आपण आर ची व्हॅल्यू मिळवली या डायग्रामचा वापर करून. किती आली ती व्हॅल्यू? A/2 वेअर ए इज रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. हा अपेक्सचा अँगल ए. सो आर मिळाला. आता नेक्स्ट स्टेप काय आपला?
आय आपल्याला आता अशीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो आता ते पाहू आपण की आय कसा मिळवायचा. तर आता आपण आरचा फॉर्म्युला लिहून ठेवला, आर इज इक्वल टू a/2. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया सध्या. हे झालं आपलं इक्वेशन 1. आता नेक्स्ट स्टेप काय, आपल्याला आय व्हॅल्यू किती येते ते पाहायचंय. सो आता हा ट्रायंगल कन्सिडर करा. कुठला ट्रायंगल पहा डायग्राम मध्ये, EQR. हा जो EQR ट्रायंगल आहे त्याचे हे जे अँगल्स आहेत EQR, ह्या अँगलला एक्स म्हणूया आपण इथे, आणि हा जो अँगल आहे ERQ त्याला वाय म्हणूया. आणि EQR ह्या ट्रायंगलसाठी डेल्टा एम हा काय आहे पहा, एक्सटेरियर अँगल आहे. तर आता एक्सटेरियर अँगलचा थेरम वापरता येईल आपल्याला इथे. सो युजिंग एक्सटेरियर अँगल थेरम वी कॅन राईट डेल्टा एम ॲज EQR प्लस ERQ. म्हणजेच कुठले अँगल्स येणार ते एक्स प्लस वाय. तुम्ही अँगल EQR प्लस ERQ लिहिलं तरी चालेल, किंवा एक्स प्लस वाय म्हणूया आपण. आता ह्या दोन लाईन्स पहा, मी इथे दाखवते तुम्हाला. सॉरी, इथे NN डॅश आणि PE ह्या कशा आहेत, एकमेकांना क्रॉस केलेल्या आहेत, कट केलेल्या आहेत त्या दोन लाईन्सनी. सो अपोजिट अँगल्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. सो एक्स आणि R1 ची जर ॲडिशन केली आपण तर ती किती आली पाहिजे, आय एवढी आली पाहिजे. सो आपण काय लिहू शकतो, एक्स प्लस R1 इज इक्वल टू आय. तसेच इकडे पहा, ES ही लाईन आणि N डॅश N डबल डॅश ह्या दोन लाईन्सनी एकमेकांना कट केलेलं आहे. सो ह्याचे सुद्धा हे अपोजिट अँगल्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. सो वाय प्लस R2 बद्दल काय लिहिता येईल पहा आपल्याला, वी कॅन राईट E हिअर, अँगल E. आणि मग ह्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू किती मिळणार आहे आपल्याला, आय मायनस R1. सिमिलरली वाय साठी काय व्हॅल्यू मिळेल आपल्याला, E मायनस R2. आता ह्या दोन एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज इथे पुटअप करूया आपण. सो डेल्टा एम साठी इक्वेशन काय मिळेल पहा आपल्याला, एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली, आय मायनस R1, प्लस वाय ची व्हॅल्यू किती आली आपली, E मायनस R2. सो दिस इज इक्वल टू आय प्लस E मायनस, आता R1 आणि R2 इक्वल आहेत आपले, आपण लिहिलं होतं पहा, R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R. सो R1 आणि R2 इथे काय लिहिणार आपण, -2R. आता R ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला a/2. सो 2R ची व्हॅल्यू किती येणार, a येईल इथे. सो डेल्टा एम इज इक्वल टू आय प्लस E मायनस a. दिस इज फ्रॉम इक्वेशन 1. आता हा a इकडे शिफ्ट करूया आपण. सो वी विल गेट a मायनस a इकडे आले की काय होणार आहे, तो प्लस होणार आहे. सो a प्लस डेल्टा एम इज इक्वल टू आय प्लस E. काही बुक्समध्ये नुसतं डेल्टा घेतलेले सिम्बॉल तरी चालेल इथे. सो इथेपर्यंत सुद्धा बऱ्याचदा डेरिव्हेशन विचारलं जातं किंवा ह्या फॉर्म्युलावरती न्यूमरिकल्स येतात, म्हणून मी ह्याला बॉक्स केलेला, अजून आपलं फायनल आन्सर आलेलं नाही. सो a प्लस डेल्टा इक्वल टू आय प्लस ई, और वी कॅन राईट a प्लस डेल्टा एम इक्वल टू आय प्लस ई. आता डेल्टा एमची दुसरी कंडिशन पण पुटअप करूया. काय होती दुसरी कंडिशन आपली, आय इक्वल टू ई. म्हणजेच याबद्दल काय लिहिता येईल पहा आपल्याला, a प्लस डेल्टा एम इक्वल टू 2i. कारण आय आणि ई इक्वल असतात ज्यावेळी डेल्टा एम असतो तेव्हा अँगल. सो आय बद्दल काय मिळेल फायनल फॉर्म्युला, हे 2 इकडे शिफ्ट करूया, a प्लस डेल्टा एम बाय 2. हे ॲडिशनला आपण ब्रॅकेट पुटअप करूया. सो दिस इज अवर फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स. काय मिळाला पहा, जसं आर साठी फॉर्म्युला मिळाला आपल्याला तसंच हा कशासाठी मिळाला आपल्याला, आय साठी. ह्याला इक्वेशन 2 म्हणूया. आय इज इक्वल टू a प्लस डेल्टा एम डिवायडेड बाय 2. आणि आता हा आयचा फॉर्म्युला आणि हा आरचा फॉर्म्युला म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 यामध्ये आलेले फॉर्म्युले आपण स्नेल्स लॉच्या फॉर्म्युलामध्ये पुटअप करणार, सो दॅट आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फायनल फॉर्म्युला मिळेल. ओके, तर आता आपण हे जे दोन फॉर्म्युले मिळाले होते आर आणि आय साठी ते स्नेल्स लॉच्या फॉर्म्युलामध्ये पुटअप करूया. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम त्याला म्यू म्हणता येईल किंवा कुठला सिम्बॉल, स्मॉल एन. दिस इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ. आणि मग ह्या व्हॅल्यूज इथे पुटअप करूया. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम इज इक्वल टू साइन ऑफ, आयची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला,
न्यूमरेटरला किती येणार हे ए प्लस डेल्टा एम डिव्हायडेड बाय 2 डिव्हायडेड बाय हे पूर्ण ह्याला डिवाइड बाय येईल साईनला. अगेन साइन ऑफ आर ची व्हॅल्यू किती आपली ए बाय 2. सो दिस इज आवर फायनल फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम. कसा लिहिणार पहा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साइन ऑफ ए प्लस डेल्टा एम बाय 2 अपॉन साइन ए बाय 2 where A is refracting angle of prism, delta M is angle of minimum deviation and mu or n is refractive index of prism. आणि यालाच काय म्हणतात प्रिझम फॉर्म्युला. थँक्यू.